हाय, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लाईफ ऑफ PRH चॅनलवर. आणि आज आपण एका स्पेशल ठिकाणी आलेलो आहोत. तर तुम्हाला तुम्ही आज रिसॉर्ट दाखवणार आहे की कशा प्रकारे आहे. तर व्हिडिओवर बनवून राहा, चॅनलला सबस्क्राईब करा अगोदर आणि मग सुरू करा. तर हा काही अशा प्रकारे आहे, हिलटॉप हेवन रिसॉर्ट इन कर्जत. तर हा त्यांचा ऑफिस रूम आहे, मागे पार्किंग एरिया आहे. आणि आता तुम्हाला आतमध्ये नेऊन दाखवतो सगळ्या गोष्टी. या आतमध्ये आल्यावर इथे मी माझी बाईक पार्क केलेली आहे आणि इकडे आहे सिटिंग एरिया आणि वरती पण आय थिंक काहीतरी आहे. तर आपण तिकडे जाऊयात नंतर. फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्हाला मी रूम टूअर देतो. चला तर मग रूम टूअर करूयात, तुम्हाला नक्की आवडेल. एंट्री केल्या गेल्या आहे सिटिंगसाठी. ब्रेकफास्ट, लंच, डिनर तुम्ही करू शकता. आणि इथे तुम्हाला एक फॅन दिलेला आहे आणि हा एक छान असा मिरर. त्यानंतर इकडे TV युनिट दिलेला आहे आणि फ्लावर्स आहेत काही. इथे स्टोरेज एरिया आहे आणि हा असा काहीतरी व्ह्यू आहे तुमचा बेडचा. आणि खूपच ॲस्थेटिक असं बनवलं आहे आणि मला तर खूप आवडलं, प्रचंड आवडलं. ही लाईट स्पेशली मला खूप आवडले. वाव, रात्री काय वाटेल ते. आणि एक स्पेशल गोष्ट म्हणजे आता ती दाखवायची आहे तुम्हाला. तर त्या गोष्टीसाठी रेडी राहा, कारण ती खूपच स्पेशल आहे. त्यासाठी मी हा रिसॉर्ट बुक केलेला आहे. ती म्हणजे हा प्रायव्हेट पूल. आणि इथे पहिले तुम्हाला सिटिंग एरिया आहे, तर इथे पण चिल आउट करणार आहे. आणि हा असा प्रायव्हेट पूल आहे का जिथे फक्त आम्हीच एन्जॉय करणार. वाव, तर ही गोष्ट मला खूपच आवडली, त्यामुळे मी बुक केलेलं आहे. आणि हा असा काही व्ह्यू आहे. तर नाईटला व्ह्यू आता बघूयात. नाईटला कदाचित लाईट्स वगैरे लागल्यावर आणखी सुंदर दिसेल. आणि कसा वाटला तुम्हाला हा रूम टूर ते पण सांगा. याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे ग्लास कॉटेज. तर तो पण कसा वाटेल ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला वॉशरूम दाखवायचा राहिला तर वॉशरूम टूर पण देतो एक, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. अशा प्रकारे काही आहे. कमोड आहे, तिथे तुमचं शॉवर एरिया आहे, ते बेसिंग आहे, टॉयलेटरी आहे. आणखी एक गोष्ट आहे, इथे हे तुम्हाला टॉयलेटरी भेटणार आहे. याच्यामध्ये शॅम्पू आहे, कॉलगेट आहे, त्यानंतर सोप वगैरे आहे, टूथब्रश आहेत. तर अशा प्रकारे फॅसिलिटीज आहे इथे. आणि बिस्लरी वगैरे पण देत आहेत, टिश्यू पेपर आहेत. आणि माचीस का दिले मला माहिती नाही, कारण मी तर काही करत नाही. अशा सगळ्या गोष्टी पण इथे तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. आता यांच्याकडे एक स्पेशल असा कॉटेज आहे, ज्याला ग्लास कॉटेज बोलतात. तर त्याचा मी तुम्हाला टूर देतो की तो कशा प्रकारे आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर ही त्याची एंट्री आहे आणि हा असा ग्लासचा डोअर आहे. आतमध्ये एंट्री केल्यावर हा तुम्हाला इथे सोफा, TV युनिट आणि खूपच सुंदर आहे. इथे डायनिंग आणि हे ग्लासच्या आतमध्ये आहे तुमचं ही चेअर येणार. त्यानंतर स्पेशियस असा तुमचा बेड येणार आणि खूपच सुंदर असं बनवलेलं आहे. सगळ्या गोष्टी खूप प्रॉपर प्लॅनिंग केलेल्या आहेत. आणि सगळ्यात स्पेशल गोष्ट इथे म्हणजे हा तुमचा स्विमिंग पूल. आणि याचा व्ह्यू तुम्ही बघू शकता बेडमधून. वा, आता तिथे खाली जाऊन दाखवतो तुम्हाला. वा, इथे पण सिटिंग एरिया दिलेली आहे. इथे तुम्ही बसून ब्रेकफास्ट, नाश्ता जे काही करायचं ते जेवण वगैरे करू, हे मस्त दिलेले आहेत. वाव, हे खूपच सुंदर आहे. त्यानंतर इथे व्ह्यू एन्जॉय करू शकता तुम्ही. जर तुमच्यासोबत तुमची फॅमिली आहे, इतर कोणी आहेत, मस्त असं स्विमिंग पूल आहे, इथे बसून तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि ही गोष्ट मला खूप आवडली. याच्यामध्ये जस्ट असं बसायचं. ओह, एक नंबर फील येतो इथे. आणि हा असा व्ह्यू एन्जॉय करायचा. आणि नाईटला तर खूपच छान असेल इथे. त्यानंतर इथे बसून बघूयात. वाव, जस्ट चिल आउट करायचं. आणि मी खूप सर्च केलं, त्यानंतर मला हा प्लेस भेटलेला आहे. आणि हा वन ऑफ द बेस्ट प्लेस आहे ज्या आत्तापर्यंत जिथे मी व्हिजिट केलं त्यामध्ये. तर कदाचित जमलं तर हा नाईटमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल.
आणि बघूयात आता पुढे नाईटमध्ये वगैरे व्ह्यू कसा आहे इथला बाहेरचा आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी बघूयात पुढे पुढे. जसं वेळ जाईल तसं तुम्ही व्हिडिओवर बनवून राहा आणि बघत राहा की पुढचं आपलं कसं होतं. आणि हा इकडे वॉशरूम आहे. वॉशरूम माझं दाखवण्याचं राहिला. कुठून ओपन आहे आय डोंट नो कशा प्रकारे ओपन होतो. हां वाव, हा याचा काही अशा प्रकारे. आज मी पण खूप छान दिसतंय. अशा प्रकारे यांचं वॉशरूम आहे काय. आता रूममधून बाहेर आलेलो आहोत आणि आता बाकीचा सगळा परिसर आहे तो एक्सप्लोअर करूयात की तो कसा आहे. तर रूम समोरच अशा प्रकारे काही गार्डन आहे आणि गार्डनवरनं न जाता तिकडनं जाऊयात. इथे पण सिटिंग एरिया आहे, तुम्ही चिल आउट करू शकता. इथे पण आपण टी कॉफी काही एन्जॉय करू शकतो. तर इथे काही सिटिंग एरिया आहे, गेम पण आहेत काही. आणि इकडे वरती काहीतरी छान असं आहे असं मला वाटतं, तर जाऊन बघूयात. वाव, आणि इथे ना एक मिनी थिएटर आहे. आय थिंक इथे मूवी वगैरे बघतात रात्री. आणि असं काही सिटिंग एरिया आहे, या सिटिंगवर बसून तुम्ही एन्जॉय करू शकता. तर नाईटला इथे खूप मजा येणार आहे. मस्त आम्ही इथे डिनर वगैरे करू शकतो. आणि दम लागला आहे कारण आता एवढ्या सीड्या मी चढून आलेलो. तर आत्तापर्यंतचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला यांचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल, काही डिटेल हवी असेल, तर PRS पवन या इंस्टा ID ला सबस्क्राईब करा. आणखी एक सेक्शन तुम्हाला दाखवायचं राहिलं तरी, तर इथे जे समोर तुम्ही बघताय तिथे आपलं डायनिंग एरिया आहे. तर तिथे जाऊन सुद्धा आपण लंच डिनर करू शकतो. आणि तिथे काही गेम्स पण आहेत, कॅरम आहे, लुडो आहे. सध्या काही खेळणार नाही. आणि आता आल्या आल्या मी पहिले शूट करायला सुरुवात केलं कारण इथे कोणी नव्हतं. तर बोलू शूट करून घेतो म्हणजे मला प्रॉपरली सगळ्या गोष्टी करता येतील. पण आता खूप थकलो आहे, थोडंसं चिल आउट करतो AC मध्ये आणि मग लंच करून तुम्हाला दाखवतो की इथलं सगळं फूड एक्सपिरियन्स कसा आहे आणि कशा प्रकारे काय काय तुम्ही ऑर्डर करू शकता. तर हाय, तर आता आपलं लंच आलेलं आहे. लंचमध्ये काय काय ऑर्डर केलं ते तुम्हाला दाखवतो. फर्स्ट ऑफ ऑल तर आहे राईस, जिरा राईस. देन सेकंड आहे आपला मेन कोर्स चिकन टिक्का मसाला. आणि यामध्ये काय आहे, यामध्ये आहे जे माझा फेवरेट आहे चना कोलीवाडा. आणि आय थिंक याच्यामध्ये चपाती आहे. आणि यामध्ये काय आहे, यामध्ये कांदा लिंबू आहे. तर अशा प्रकारे आता मी टेस्ट करतो आहे की कशी टेस्ट आहे आणि मग तुम्हाला सांगतो. तर फर्स्ट बाईट ट्राय करून बघतो की कसं लागतं आहे. छान ग्रेव्ही आहे चिकनची. तर आता ओव्हरऑल पूर्ण फिनिश केल्यावर एक रिव्ह्यू देतो आणि रात्रीचं पण डिनर केल्यानंतर एकदमच रिव्ह्यू देतो की बाबा इथला फूड कसं आहे ते. तर व्हिडिओवर नक्की बनवून राहा. हाय, तर मस्त आता रेडी झालेलो आहे फोटोशूट व्हिडिओ वगैरे यासाठी. तर अजून तरी कोणी आलेलं नाही आहे बाहेर, मी एकटाच आहे आणि मस्त क्लायमेट झालेलं आहे. तर छान असे आता फोटो व्हिडिओ शूट करणार आणि देन मग इंस्टावर तुम्ही फॉलो करा PRS पवन. व्ह्यू बघा काय सुंदर व्ह्यू आहे. आणि एक गरज होती अशा विकेंडची. खूपच सुंदर वातावरण आहे इथे. वाव, सी दिस व्ह्यू. एक जरा कॉफी पितो कारण सकाळपासून कॉफी घेतली नाही आहे. तर कॉफी खूप गरजेची आहे आता. आता एक गेमिंग सेक्शन दाखवायचं राहिलं होतं तुम्हाला. तर हा अशा प्रकारे काही आहे, कॅरम, लुडो, त्यानंतर याचं मला नाव नाही आठवत, ते सापशिडी आणि हे अशा प्रकारे गेम आहेत.
बाकी पण काय काय आहे इथे. ओव्हरऑल सगळ्या गोष्टी इथे खूप छान आहेत आणि व्यवस्थितरित्या त्यांनी सर्व सेट केलेलं आहे. आणि असे 6 कॉटेजेस आहेत त्यांचे, 1 2 3 4 5 6. आणि तो जो आहे तो लक्झरियस कॉटेजेस आहे, आय थिंक ग्लासमध्ये, असं जे तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओमध्ये अगोदर. तर बुकिंग भेटणं खूप मुश्किल असते विकेंडमध्ये, तर कसं तरी आज आम्हाला भेटलेलं आहे. खूप गरजेचं होतं एक असा ब्रेक हवा होता, कारण खूप दगदग कामाची, घरची, सगळ्या गोष्टींची, आणि मस्त असा एकटा बसलेलो आहे आणि हा व्ह्यू एन्जॉय करत आहे. दुसरं काहीच करत नाही मी. खूप सुंदर व्ह्यू आहे, ना कोणाचा आवाज, ना काहीच नाही. जस्ट एकटा बसलो आहे आणि चिल आउट करतोय, निसर्गाचा आस्वाद घेतोय. हाय, आय डोंट नो मी दिसतोय की नाही दिसत आहे. आणि असा काही व्ह्यू आहे रात्रीचा इथे. आता पाऊस पडतोय, थोडा वरती जाऊन दाखवतो. काहीच दिसत नाही, बापरे. तर असा काही व्ह्यू आहे रात्री. शांत आहे इथे खूप, आणि जो तो आपल्या पर्सनल कॉटेजमध्ये एन्जॉय करतोय आणि स्विमिंग पूलचा मजा घेत आहेत. आता तर मी चाललो आहे माझी बाईक बघायला. ॲक्च्युली बघितलं पाहिजे. तर तिथे आहे बाईक, 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. ॲक्च्युली पाऊस सुरू झालेला आहे. बाईकचा हँडल लॉक वगैरे मी केलेला आहे आणि सेफली इकडे आहे, तर काही टेन्शन नाही आहे. आणि हा अशा प्रकारे काही व्ह्यू आहे इकडे नाईटचा. जर पाऊस नसतं तर मस्त इथे चिल आउट केलं असतं, पण आता पाऊस असल्यामुळे मला पुन्हा आतमध्ये जावं लागणार आहे. आणि गेमिंग एरिया दाखवतो तुम्हाला पुन्हा एकदा. अशा प्रकारे काही गेमिंग एरिया आहे, नाईटचा व्ह्यू. आता तुम्हाला मी ॲक्च्युली पूलचा नाईट व्ह्यू नव्हता दाखवला, तर तो सुद्धा दाखवतो. तर हा अशा काही प्रकारे आहे नाईट व्ह्यू. ॲक्च्युली मी पूल वगैरे एन्जॉय केला, पण ते काय शूट नाही केलं. तर असा काय प्रकार आहे आणि मस्त आहे, सेफ आहे, काही टेन्शन नाही इथे. बस आता डिनर ऑर्डर केलं आहे, डिनर येतं आहे, तर खाऊन तुम्हाला ओव्हरऑल टेस्ट सांगतो कशी आहे. आणि आता बेडचा तुम्हाला नाईट व्ह्यू दाखवतो. खूपच सुंदर दिसतोय, मला खूप आवडलं. तर अशा काही प्रकारे इथे नेटफ्लिक्स, प्राईम वगैरे सगळं फ्री आहे. आणि हा अशा प्रकारे व्ह्यू आहे नाईटचा. खूपच सुंदर दिसतोय. हे सगळं जे त्यांनी सेटअप केलेलं आहे खूपच मनापासून केलेलं आहे असं दिसून येतं आहे. आणि ह्या गोष्टी मला खूप आवडल्या. खूप वेगळं आणि युनिक त्यांनी कन्सेप्ट केलेलं आहे इथे. ठीक आहे, आता पहिले डिनरवर फोकस करायचं आहे. खूप साऱ्या गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत, तर तुम्हाला त्या सगळ्या दाखवतो आणि टेस्ट सांगतो की टेस्ट कशी. आता लंच जे ऑर्डर केलं होतं ते तर मला आवडलं, ते खूप चांगलं होतं असं. आता डिनरचं तुम्हाला सांगतो आणि दाखवतो की डिनरचं कसं काय आहे. हाय, तर आता मी फर्स्ट ऑफ ऑल स्टार्टरमध्ये ऑर्डर केलं आहे फ्रेंच पेरी पेरी फ्रेंच फ्राय, त्याच्यासोबत शेजवान चटणी आहे आणि चिकन 65 ऑर्डर केलं आहे. तर आता यांची टेस्ट करून बघतो की कशा प्रकारे आहे. चांगलं, बेस्ट आहे. इथलं फूड मला खूप आवडलं. दुपारी पण लंच चांगलं होता, आत्ताचं हे पण स्टार्टर पण चांगलं आहे. आणि आपण डिनर पण बघूया कशा प्रकारे येतं आणि कसं टेस्ट असते ते. हाय, गुड मॉर्निंग, डे 2. आणि आता चेकआउट करायचं आहे. तर त्या अगोदर आपल्याला ब्रेकफास्ट इन्क्लुडिंग होतं आपल्या पॅकेजमध्ये, तर ते दाखवतो तुम्हाला की काय भेटणार आहे. तर इथे बसलो आहे, मस्त पूल एरिया आहे, त्याच्या बाजूला इथे सिटिंग एरिया आहे, इथे मस्त बसून खाणार आहोत. तर पराठा आहे, आय थिंक याच्यात दही आहे
लोणचं, त्यानंतर इथे पोहे आणि चहा. तर अशा प्रकारे काही ब्रेकफास्ट इन्क्लुडिंग होता आपल्या पॅकेजमध्ये आणि खूपच सुंदर इकडचा व्ह्यू होता. ओव्हरऑल मला खूप एक्सपिरियन्समध्ये इथला चांगला होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि लाईफ ऑफ PRH चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका प्लेसवर. बाय बाय.